सगळा विचार केला तर अंगाचा थरकाप होतो। मला नाही आबरू आणि मी कुणाला घाबरू अशी अवस्था या राज्यकर्त्यांची आहे। तिला पण कोर्टाचा अवमान आम्हाला करायचा नाहीये। आज महाविकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळेजण बसलो होतो। खरं तर आम्ही मोर्चाची परवानगी मागितली होती, पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज कोर्टाचा मान राखून असं सांगितलं की आम्ही निषेध करूया, कारण आज या देशाची परिस्थिती आहे। हा बंद आमचा बंद नव्हता, महाविकास आघाडीचा बंद नव्हता, हा संपूर्ण जनमानसाचा बंद होता। आज महिलांचा जो आक्रोश चाललाय हा आक्रोशासाठी हा बंद होता। आज संवेदनशीलता हरवत चालली, त्या संवेदनशीलतेचा हा बंद होता। हा बंद होता, हा कायदा आणि सुव्यवस्था या देशामध्ये राखली जावी यासाठी हा बंद होता। तर हा बंद हाणून पाडण्यासाठी आज अनेक राज्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं मला असं वाटतंय की कोर्टाने आम्हाला हे दिला, पण कोर्टाचा अवमान आम्हाला करायचा नाहीये, कोर्टाचा मान राखायचा असं आमचे नेते आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितल्यामुळं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांनी मिळून इथं हा निषेध नोंदवलेला आहे। पण या निषेधावर आम्ही थांबणार नाही। या सगळ्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालल्या पाहिजेत। आरोपींना भर चौकामध्ये अशी शिक्षा द्यायला पाहिजे। अशा शिक्षा या आरोपीला द्या की जेणेकरून कुठलाही माणूस आता दुष्कृत्य करायला धजावणार नाही आणि आता दुष्कृत्य करण्याचा धाडस करणार नाही। ज्या आई वडील आहेत त्या मुलींचे काय हाल आहेत, त्या मुलीचं जीवन पुढचं कसं आहे हा सगळा विचार केला तर अंगाचा थरकाप होतो, अंगावर काटा येतो। आणि खरोखरच आमची संवेदनशीलता आम्ही हरवून चाललोय का, हरवून बसलोय का? म्हणजे मला नाही आबरू आणि मी कुणाला घाबरू अशी अवस्था या राज्यकर्त्यांची आहे। 1500 रुपये देत आहे महिलांना 1500 रुपये नकोय, लाडकी बहीण योजना नकोय, लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या।